हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल पॅक युअर बॅग. सो फ्रेंड्स, आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कर्जतमधला अजून एक मस्त असा विला आणि ज्याचं नाव आहे की माउंटन कर्जत. तर हे मागं आपण बघताय ते एक इथं कॉटेज आहे आणि खूप असं मस्त कॉटेज आहे आणि इथं विला पण आहेत आणि अजून भरपूर काम चालू आहे इथं. म्हणजे जस्ट आता सुरुवात झाली आणि आपण आता व्हिजिट केली ह्या प्रॉपर्टीमध्ये. तर मी तुम्हाला आतला व्ह्यू दाखवतो त्या प्रॉपर्टीमधला, किती मस्त आहे तो. तर बाहेरच यांनी मस्तपैकी हरिण ठेवलं इथं चहा पिण्यासाठी वगैरे किंवा चिलआउट करण्यासाठी मस्त अशी जागा ठेवली. इथं पण एक हरिण ठेवलं आणि मागचा व्ह्यू पण खूप मस्त आहे. तर आतमध्ये आता आपण एंट्री करूया. एंट्री करून मी तुम्हाला आतमधला व्ह्यू दाखवतो, जो की सगळ्यात मस्त असा व्ह्यू आहे. तर हा आहे आपला व्ह्यू आणि इथं बेड पण आहे, इथं जकुसी पण दिली आणि जकुसीतला फुल व्ह्यू खालचा म्हणजे माउंटनवाला व्ह्यू आहे. आणि इथं सोफा पण दिला आहे त्यांनी, खूप मस्त असं दिसतंय. म्हणजे पूर्ण विला असा रिसॉर्ट खूप मस्त कॉटेज भारी दिसतंय. इथं बाथरूम पण दिलं आहे त्यांनी. तर हा आहे तो स्विमिंग पूल आहे, तो खूप मोठा असा स्विमिंग पूल आहे दी माउंटन. आणि इथून आता एंट्री करूया आपण. एंट्री केल्यावर आपल्याला समोरच असं एक मंदिर दिसतंय खूप. तो यहाँ पे समोरच एक खूप असं सुंदर असं मंदिर आहे. तर आपण बघूया तिथं. तर एंट्री केल्याच इथं असं मस्त असं मंदिर आपल्याला दिसतंय. तर एंट्री केल्याच आपल्याला इथं मस्त असं हत्तीचं दर्शन होतं आहे. 2 हत्ती आहेत इथं आणि समोरच इथं मंदिर आहे. खूप मस्त असं मंदिर आहे आणि बसायला इथं गार्डन पण दिलं आहे. म्हणजे खूप मस्त असं वाटतं इथं बसायला वगैरे. आणि वरती जाऊन पण आपण बघूया इथून पण व्ह्यू कसा वाटतो. तर हा पूर्ण अर्ध्याच्यावर डोंगर आहे, तो पूर्ण रिसॉर्ट आणि विलामध्येच आहे. तर इथं वरती मी बसायला आलो होतो. खूप मस्त असं आहे, पूर्ण गवत आहे आणि तिथं त्या साईडला तुम्ही स्विमिंग पूलचा पण व्ह्यू बघा. खूप मस्त असा स्विमिंग पूलचा व्ह्यू आहे आणि इथं बसायला गार्डन वगैरे पण खूप मस्त, एकदम शांत आहे वाटतं. पायऱ्यांचा रस्ता त्या साईडनं आहे, तरी लोक असे कुठून पण चढतात. उगाचच मिळाले फुकटमध्ये म्हणून कुठून पण चढायचं असते. ॲट दिस व्ह्यू गाईज, खूप मस्त असा व्ह्यू आहे, खूप भारी असा व्ह्यू आहे इथून. आणि इथं समोरच्या साईडलाच त्यांनी बोटिंगसाठी पण केलं आहे. ह्या साईडला खूप मस्त असा बोटिंगसाठी पण व्ह्यू आहे. तर फ्रेंड्स, सकाळी अजून 7 वाजता उठतो आणि इथलं वेदर खूप मस्त आहे. म्हणजे तुम्ही बघा सकाळ सकाळी आपला सूर्य कसा दिसतो, एकदम मस्त असा दिसतोय. सकाळी सनराईजसाठी उठलो. तिथं काजूचं पण झाड आहे, खूप भारी असं वेदर वगैरे. बट इथं 10 नंतर वेटरची अवस्था खूप घाण होणार आहे, कारण भयानक इथं ऊन आहे. काल पूर्ण दिवस ऊन होतं, खतरनाक असं ऊन होतं. तर सकाळच्या नाश्त्याला आपल्याला उपमा आहे, ब्रेड जाम आहे, चहा आहे आणि अजून आपला नाश्ता अजून रेडी होत आहे. तर आता जस्ट ब्रेकफास्ट करून आता आपण एक रूम बघायला आलो आहे आणि हा पण छोटासा विला टाईपच आहे ना. आतमध्ये जवळपास खूप साऱ्या अशा बेड पण आहेत, सिंगल बेड आहेत. तर मी तुम्हाला रूम दाखवतो आतमधली कशी आहे ती बघूया. तर इथून आता आपण एंट्री करूया. एंट्री केल्या समोरचा हा व्ह्यू दिसतोय आपल्याला पूर्ण मस्त असा. इथं जवळपास 8 बेड आहेत, छोटे सिंगल बेड आणि 2 बाथरूम आहेत ह्या साईडला. आणि व्ह्यू पण तुम्ही बघा, पूर्ण असा मस्त व्ह्यू आहे इथून पण. सेकंड फ्लोअरवरती पण जवळपास 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे टोटल 16 अशा इथं बेड आहेत. 2 फ्लोअरचे आहे, म्हणजे पूर्ण ग्रुप एकदम बसू शकतोय आरामात. आणि खूप मस्त असा व्ह्यू आहे इथला पण. तर मस्तपैकी मी जकुसीमध्ये आंघोळ केली आणि दुपारी 2:30 वाजलेत आणि दुपारी 2:30 वाजता आता आम्ही लंच करायला निघालो आहे. तर चला बघूया लंचमध्ये आपल्याला काय मिळते ते. तर आज आपला इथं सेकंड डे आहे. तर मी आता रेडी होऊन निघालो आहे कॅमेरा घेऊन खाली लंचसाठी आणि खाली जाऊनच तिथं मी शॉर्ट वगैरे पण घेणार आहे. तर आता आपली गाडी रेडी आहे. तर आता आपण लंचला इथून जाऊया गाडी घेऊन आपली.
तर आजचा मेनू आहे बिर्याणीचा आणि रायता पापड. पोंगी